चिंचणी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यता हिरिरीने भाग घेणारे श्री बाळासाहेब श्रीरंग चव्हाण यांची तासगाव तालुका दलित महासंघ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली व स्वर्गीय माजी आमदार दिनकर आबा पाटील यांच्या विचाराने वाटचाल करणारे बाळासाहेब चव्हाण यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श समाजभूषण 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय दनाने, दलित महासंघ व बहुजन समता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक मचिंद्र सकटे सर, समतावादी महिला मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा माननीय पुष्पलता सकटे, बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे, आष्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्रीकृष्ण कटकंदोड, माजी नगरसेवक व समाज कल्याण सभापती सांगली माननीय बीरेंद्र थोरात, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जनसेवा मल्टी सोसायटी लिमिटेड आष्टा संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप माळी, भारत लँड बँक उद्योजक राजेंद्र कोठ्याळ व आदी पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत बाळासाहेब चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी चव्हाण म्हणाले की समाजभूषण पुरस्काराने माझ्या कामाला एक वेगळी चालना मिळाली असून इथून पुढच्या काळात बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणार त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भगवान अण्णा रास्ते, तालुका अध्यक्ष धोंडीराम लोंढे, बहुजन समता तालुका अध्यक्ष सुजित लोंढे, माननीय संतोष कांबळे, अमित सदाकळे, उमाजी मोरे, विलास भैया जाधव, विजय मामा कांबळे, प्रदीप पवार, मेहरबान व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशनच्या वतीने आदर्श समाजभूषण पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत। आणि आकाशाने जितकी यथाकला टिंबावी अशा तेजस व्यक्तिमत्वाची भेट